एक पलका जीना गरपाटले लीना गरपाटल्या लीनाक इंग्लिश येना. टीना मीना टीना म्हणून काम करते सोड काय पदा सांगल्यावर जाईना रे काम करीचे काम काम करूंक हांगा तुझ्या हॉटेलान कोण म्हणे आसा ते नर मनीस ना कायला काम करचे. चालली कर ना काही एक दिस 5 स्टार हॉटेल जाता म्हणजे वय जाता हांव फंडाक गेला उपरांत. हे ए किट्टा ने किती किट्टा नमस्कार कसा आहात. हा मी बरा तू कसा आहे. अडे इतलो बसला सा नाही, नाही किती किती तू वाटले फिल्म करून गेलो नाही वय हांव एक कोंगणे तू भारी वाटले 50 करोडाचे पिक्चर काढू बैसरला 50 करोडाचे 50 करोडाचे पक्का देशप्रेमाचे पिक्चर. तुका प्रोड्युसर ऍक्टर्स पुरा मेळले की प्रोड्युसर बरं झाला आता लोकेशन जाता असा आता म्हाका एक पक्का दोग नॅचरल ऍक्टिंग करचे फ्रेंड्सचे रोल जाऊन का फ्रेंड्सचे रोल आम्ही करता किट्टा आम्ही करता आम्ही करता. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड म्हाका यंग लोकल संघ बोचे तरणाट्यांक सपोर्ट करचे भारी असा नॅचरल जायचे Natural. पक्का देशप्रेमाची स्टोरी खरं full ready. व्हेरी गुड आता पहिले स्टोरी आहे का स्टोरी काल म्हणल्यार हे दोग फ्रेंड्स असतात त्या दोग फ्रेंड्सांत एकल्याक कॅन्टीन असता कॅन्टीन अत्यंत कॅन्टीन टी स्टॉल. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड ओके ओके हिरो सोंग हिरो अनेक रोल असा अनेक रोल कसं म्हणल्यार पक्का 424 की किंच्या की प्रे जन्नतलो तो आजी थर्ड क्लास ಇವತ್ತು ಕೆಂಚಗಿ ಪ್ರಯೋಜನ टीना मीना ಕೆಂಚಗಿ ಪ್ರಯೋಜನ मॅनेज करता. ओके ओके स्टोरी आहे का पक्का देशप्रेम मका भयंकर. ट्विस्ट 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 सांगतो बळा आता स्टोरी काल म्हणल्यार ते दोग फ्रेंड्स कॅन्टीनाचे बिझनेस चालू असताना तांका एकल्याक गल्फ घुसूंक अवकाश मेळटा. घेता तुझं पासपोर्ट पुरं रेडी हा माझं त्याचा. हो हो ओके किट्टा त्याच्याकडे पासपोर्ट मात्र पैसे ना पैसे म्हणजे गड्यात जागी जाल्यार कॅन्टीन खाऊन गल्पा वयता तू काय साहेब गल्पा घेत तुझे कॅन्टीन असा ना कॅन्टीन चले काय म्हणजे आठ पाय देत तू वचून काय करताय ते वचून रील्स मोबाईलानी प्रपोज हांव मॅनेज कर तू हांगा चले कळले नाही तू वगीत राव काय तुझे आवडले काय ना म्हणले हांव पळयता हांव सांगता कोण गल्फ नाव सांगता आमका बोलून सांग. तू गल्फ घुसूं हांव गल्पा तू गल्फ नॅचरल ऍक्टिंग वय गल्पा अरे अबिबी तू काय करता साहेब तेवढे हांव गल्पा पावा ना या गल्पा पावाचे न्ही गल्फा कोण या सोलो नेता का आलेले तो ऐकलो पोटान जायना रे तुका जाय स्टोरी पळे स्टोरी पक्का देशप्रेमाची स्टोरी देशप्रेम. ट्विस्ट असा पळे आता तू गल्फा गेलाय मू आता तू कॅन्टीन चलताय आणि मदत कॅन्टीन हा चले कॅन्टीन तुझे आपण कॅन्टीन साहेब म्हणजे स्टोरी मात्र आता तू कॅन्टीन चलताय आता काल जाता तुझे कॅन्टीनचे बिझनेस पुरा लॉसर येता तू लॉसर असून एक दिस कॅन्टीन तू विकताय जाले गेला एकच दिसा भितर त्याने कॅन्टीन कोणी झाले देवान दिलं देवान पण गेलं. स्टोरी ट्विस्ट पडे आता तू कॅन्टीन इकून तुझ्याकडे पैसे ना बिझनेस ना तू काय करताय तू रात्रीचे 10-12 बोंड्या सोडताय आणि दिसा घुसून ते यंग इकून पैसे करताय चालेल नी कॅन्टीन ना आणि आता पडले सोडचे काम पडले सोडताना तू गल्फंत तुझं रोल किटा किटा एक 10-12 काढचे नाका कशे माडाक सट्टा ने 20-25 कड्या ते काय खाला म्हणल्यार 10 काढल्या 10 वरा भितर खाली जाता म्हणून सगळं दिस यार करीत ने ओके बिझनेस पळा बोंड्याचे यार कन तुझ्यान केवढला मनीस आता पळा आता पळा 10 बर्थडे इकून काय वडले यार करचे राव गल्फंत रे असं काम कर आता बिझनेस स्टोरी आहे का स्टोरी पडे स्टोरी ट्विस्ट असा तुझे ट्विस्टिल्ले वेगळी मुक्तेची हंगा 8 मिनिट मात्र राव अंग पडले आता तू गल्फ तुझ्याकडे गल्फ असू ना तुझं कॅन्टीन ना तुझे बोंड्याचे बिझनेस असे वेता तू साधानी तसून तासून दिताय असे तासून दिताय की एक दिस तुझी 3 बोटा काट जब्बा एक बोंड्याचे एक टॅलेंट रे वट्राशी करचे नी त्याच्या बोटात रागात देवताना आव तू गल्फंत तू गल्फंत हा काले जायचं जरा सांग रे वसे काम कर आव बोटा सांभाळ आणि मग डिस्टर्ब कर राव बिझी असताना ओके बिझी स्टोरी पडे आता तुझी बोटा काट जाऊन तुझ्या बोंड्याची बिझनेस ना तू घरा भीतर काही काम नसताना बसून असते अशी असताना तुझ्या घराच्या मुखल्यान ते एक काली घर असता ते एक बाड्याक एक यपती वर्षाचं म्हातारी बडक चालेल
पटायना बेसाव गाणी की ना संजर वयताना एक बोंड्यावर ये म्हणलं बोंडे येईना वसे वसे ते काम करे आईला काम करे काम करते बस कर. कल्पन स्टोरी आहे का स्टोरी आहे का आता त्या म्हाताऱ्याक आणि म्हातारीक एक नात कसे एक नात असता झाले नी आणि भाषा केलं ओ बंगारू आणि पुत्ती तसे नाही नात म्हणजे लहानशे नात लहान नाही नात एक 20 वर्षाचे तरनट नात चढो चेडू नाही चेडू वारी सबित चेडू अप्सर हिरोईन वगैरे असतं अप्सर चेडू तितक्या रमे गावा पाठीव तू काय गावात पाठवचे नी माका एक शुक्र समोर रजा तशी हांव एक पेटी येता तू करायचं नसे तू येऊन सांगा किती जायचं जाल्यार हांव फाल्यां सांजे फाटी येता नाही स्टोरी नाही तशी नाही चेडू सांग चेडूची स्टोरी सांगता आता ते चेडू सदा बाहेर भितर ज्याला उदा घालून घेता ते झाडून पुसून असता त्या दाडा तुझे ब्रश कान गणून ताणे असे ब्रश करणे तोंड तुमक जाताना गेटी गाड्या बॅग आणि प्रकार असे तू गावा किंवा नाही तू गल्फंत असाई नी आमगे एक महिनो कंपनी राहता तसे येता तू करायचं ना साहेब तू कंची रजा गल्फांत सांग हुनी दरड वस्तू हुन हा उडवल तुका एसीचे थंड जातात आता कंची हे झालं तुका दग झाले हो ऑफिसर दरोज अरे आमगे एक महिनो दीपावली रजा असा या दीपावलीची रजा काही साहेब गल्फांत का उलयता हो एकलो ते उपास असा ते उपास तुका नाने उपास माका ना म्हणून ते माका कामी नामू अरे तू बऱ्या कंपनीत ऑफिसात काम कर नसते तू गल्फत असते तुझी स्टोरी तशी कितकी बरी कंपनी जाऊन दी आमका रजा दिला या तू करायचं ना साहेब तसे नाही आता स्टोरी एक महिनो रजेंते आमका वडले फेस्टी गरजेचे किती आचे बोडले फेस्त ओ इकडचे बागदार असून 2 वर्ष जाऊन कुमसारतो आणि काय फेस्ट करते किती तू चेडवाचे सांग स्टोरी चेडवाचे आता तुमच्या मध्ये ते चेडू तुका हात पडिता आणि तू कस्त पडूनचे Okay. तुमच्या मध्ये बरो फ्रेंडशिप सुरू जाता तुम्ही मोगार पडतात मागीर काले तुम्ही बीचाक पार्क ते यंग म्हण बवून एन्जॉय तुका घालता नाही मला की बरी ना आणि गावा घेऊन जनता बोलाय की बरी नसल्यावर तुका ते गल्फांत हॉस्पिटल असता हा ते आम्ही दाखवले ते आयुर्वेदिक जायचे म्हणला तसे गावा आयुर्वेदिक नाही जाय तुका आम्हाला एक्सपोर्ट करता काले ओ मसा तू छे अरे या म्हणजे वडल्या माहिती हुशार नाही ओळख घेता या किटा आजची ओढली माहिती सोडून 2 वर्ष झाले अंग पड फटो तू अंग स्टोरी सांग चेडवाचे जाय ना तू स्टोरी तू गल्फांत असे आता अंग चेडू वैता की म्हणून आता स्टोरी ट्विस्ट पडया अच्छा. तुमच्या मध्ये आम्ही मोग बिचारा. डीप जाता असे डीप जाता की तुमच्या मध्ये तुमची मोग तुमच्या मोगाची कबर त्या चेडवाच्या भावाक कबर मिळता तो भाऊ एक ओढलो डॉन भावासाठी तो भाऊ तुका एक कबर मिळून तू वाटेर सोलून येत असताना तू का पाटा 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 म्हणून मारून तुझ्या हातपाय मोंड घालता देवा हा? तू काय बिझी या बिझी फुल्लू खान अंग तर ट्विस्ट असा आता त्याच्या हातपाय मोंड घालताना तू गल्फातन गावाक येऊ कोण आहे तुम्ही आता गल्फातून गावाक येऊ पिशे या तुमका ये पिशेंगी अरे तुझ्या फ्रेंड कंगा आत पाय मोन गेला तू येऊ कसं साहेबा ये सांगून साहेबा चेडवा वाटल्यान कोणे बसून सांगितले तू आता रजा आली ना साहेबा उपासाची ना रजा प्रमुख झाली आता काम सुरू हॉटेल ओपन करून गंगा येऊ की तुझ्या ऑफिसाक मेल येऊन असता तुझी वडली माई हुशार ना म्हणून वडली माय सोरून सुमार वर्ष झाली आब सोरून जाल्ल्या प्रंदिका भारी बेजार माझी सरली स्टोरी तर तुझी वडली माई असं या तू येऊ का आता जाय ना हांगा पळे म्हजो मॅनेजराकडे व बॉसाकडे उलयता आबल्ले मुलं उलय जाल्लो होल्ल बिस्तर का हा मुलाला काही तुझ्या बापाय घेर जोर कोण काय बोलले तो म्हजो गल्फाचो बॉस अरबी हा तसे नाही तू गल्फातून आता गावाक येऊ स्टोरी म्हणजे तू स्टोरी तसाच अरे ते गावात मस्त धग या स्किनला लागली जातं जाय ना ओढल तुका ते गर्लफ्रेंड घालले आता अंगत की ये आता ओके तो स्टोरी ये जे आता आईलोय तू आता गावात ये तुम्ही इतके रिक्वेस्ट करतात म्हणून येऊन चावे ओके ओके फाईन फाईन आता तुका ट्विस्ट असं ट्विस्ट आता काल तुका एक वडली सरप्राईज खबर मिळता काले? सरप्राईज काल काले? ते मोगार पडले ते चेडू कोणते कोण? दुसरे कोणी नाही तू का सेरिक झाली तीन तू चेडू कुळूरचे रेशमा हा? ये पुत्ता तुका तेच चढू मिळणार रेशमा? कोणी म्हणाला रे कितल्या कष्टाने सैरिक झाली होते तुका काले स्टोरी साहेबा ती त्याची स्टोरी मात समाधान करणे अरे पळे ओढतो तो देशप्रेमाची स्टोरी म्हणतात हा. काही आता स्टोरी देशप्रेम होय रे किस्ता पडवताना 8 मिनिटं 2 बेल्ला झाली तुझे देशप्रेम काही असेल बा अरे या तुमका स्टोरी समजो ना तुम्ही स्टोरी समजो ना तुमका सोडा अहो तुमका दुसरी तर बरी समाज स्टोरी सांगता तुम्ही ऐका तुमका देश- समजता
नेक्स्ट